मोदी शिंदे अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर समजून घ्या नेक्स्ट क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो बघा, 8वा क्वेश्चन आहे, रँडम व्हेरिएबल एक्स हॅज द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असं लिहून आहे. बरोबर आहे. तर बघा याचा अर्थ काय होतो. रँडम म्हणजे तुम्हाला समजलं, न पाहता कार्ड्स काढणे, माहिती आहे, न पाहता नंबर्स काढणे कार्ड्सचे. बरोबर आहे. कोणती काही वस्तू न पाहता उचलणे याला म्हणते रँडम. म्हणजे एक्झॅक्ट नाही, 1 त्याच्या बाद 2 त्याच्या बाद 3 अशी नाही, 4 काढा 3 काढा 1 असा. त्यानंतर बेटा इथे नंबर लिहून आहे कशाचे, एक्सचे. आता तुमच्या लक्षात येईल हा टेबल म्हणजे का होता. याच्या आधी आपण टेबल काढला बा, आठवत आहे. तर 0 लिहून होता, आठवते तुम्हाला. मग 1 मग 2 याच्या आधी बा मी टेबल काढला होता. तर 0 साठी काय व्हॅल्यू येणार, मग 1 साठी काय व्हॅल्यू येणार, 3 साठी. तसं इथं व्हॅल्यू ऑलरेडी लिहून आहे. आता कळलं तुम्हाला. त्यानंतर त्याची प्रोबॅबिलिटी लिहून आहे. 0 साठी काय 0. तर प्रश्नामध्ये काय म्हणताय, फक्त का नाही रँडम व्हेरिएबल एक्स ह्याची का नाही व्हॅल्यू काढायची आहे. तर दिलं त्यानुसार आपण काढून पाहूया. खालच्यांची आपण काय करतो माहिती आहे का, बेरीज. आणि ही प्रोबॅबिलिटी आहे का सांगा बरं. खालची वाली लाईन आहे का, आहे ना, कारण की इथे मायनस वाली व्हॅल्यू आहे का बेटा, मायनस व्हॅल्यू नाही आहे, सगळे प्लस आहेत. पण कसं करायचं, तुम्हाला चिन्हाचा अर्थ माहित आहे बघा, समिशन. बरोबर आहे. तर इथं एक्सची व्हॅल्यू आहे ना, कुठून स्टार्ट झाली, 0 पासून. कुठून 0 आणि कुठे एंड होत आहे 7. तर 0 to 7 लिहू शकतो. पहा हे रेंज आहे 0 पासून ते काय 7. आणि इथे काय सबमिशन आहे. बरोबर आहे. सबमिशन म्हणजे काय, प्लस करणे, ऍडिशन. ओके, म्हणजे प्लस, समजलं ना. त्यानंतर पहा आपण कोणाची प्लस करणार आहोत, पी ऑफ एक्स ची. बरोबर आहे. कशाची बेटा, पी ऑफ एक्स ची. याची प्लस करणार आहोत. पण तुम्हाला एक व्हॅल्यू माहिती आहे का, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय होते, 1 आली पाहिजे, ऍडिशन किती आली पाहिजे, 1. एवढं माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर पहा याला आपण असं लिहूया, फॉर प्रोबॅबिलिटी काय लिहितो आपण, मास फंक्शन. एवढं कळलं. आता बघा हा तर फॉर्म्युला झाला आहे. बरोबर. पण हा फॉर्म्युला कसा बनला मी तुम्हाला सांगतो. इकडे पहा, एक्स इक्वल टू 0, सबमिशन काय 7 पर्यंत. पहा 0 टू काय 7 पर्यंत काय करायचे आपल्याला, ऍडिशन म्हणजे बेरीज करायची आहे. सबमिशन म्हणजे कोणाची, पी ऑफ एक्स ची. कोणाची बेटा, पी ऑफ एक्स ची. पण इथं मी 1 काऊन लिहिलं, कारण की प्रोबॅबिलिटी 1 राहते. म्हणजे जे बी घटना घडतात ह्या पृथ्वीवर ती सुरुवात कुठून होते बेटा, 1 पासूनच होते, 0 पासून होते का नाही. हे पण तुम्हाला शिकवलं. तर आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. तर बघा मी डायरेक्ट लिहित आहो, पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू लिहित आहो. ओके, पी ऑफ एक्स. पी ऑफ एक्स ची व्हॅल्यू पहिली काय बेटा, 0. ओके, इथून मी स्टार्ट करतो बा. पी ऑफ 0 आहे, नंतर काय पी ऑफ 1 आहे, नंतर मी लिहू असं, तुम्हाला कळेल ना. तरी मी बोलतो, टेन्शन नको, बोलावं लागते. 2 झालं, 0 1 2 झालं, 2 झालं. पी ऑफ काय 3 आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 प्लस पी ऑफ आणि नंतर कळलं का तुम्हाला. ओके. त्यानंतर पहा, अरे मित्रा कसं बेंच नाही का बसायला, एकदम खाली चालला गेला. अरे उभं आहे, काय नव्हतं, सध्या उभं आहे. हां, तर बघा इथे बेटा पी ऑफ 0 ची व्हॅल्यू काय, पी ऑफ 0 ची व्हॅल्यू काय 0. काळजीपूर्वक लक्ष द्या. प्लस जसं आहे तसं. पी ऑफ 1 ची व्हॅल्यू काय, 1 ची के. त्यानंतर पी ऑफ 2 ची 2k प्लस पी ऑफ 3 2kच आहे का, ओके. प्लस पी ऑफ 4 ची या सोबत लिहितो तुम्ही, म्हणजे कसं आहे चुकणार नाही. पी ऑफ 5 ची के स्क्वेअर प्लस पी ऑफ 6 ची 2k स्क्वेअर आणि प्लस पी ऑफ 7 ची, बरोबर. पी ऑफ 7, ह्या 7 ची व्हॅल्यू आहे 7k स्क्वेअर प्लस के. काही विद्यार्थी म्हणणार माझल्यामुळे सर हे काऊन करता, असं का बरं करायला लागते. प्रश्नानुसारच आपण चाललो. पहा प्रोबॅबिलिटीचं हे काही सूत्र आहे, समिशन म्हणजे प्लस करा म्हणते कोणाचं, पी ऑफ एक्सचं. ओके, मी प्लस केली सगळ्यांची, सगळ्यांची प्लस केली, इथपर्यंत समजलं सर्वांना. ओके, ही प्रोबॅबिलिटी लिहिली मी. काय लिहिली बेटा, प्रोबॅबिलिटी. म्हणजे कोणाची व्हॅल्यू आहे, पी ऑफ एक्सची. ही पूर्ण व्हॅल्यू कोणाची होती, पहा ना, पी ऑफ एक्सचीच होती ना पूर्ण व्हॅल्यू खालची. बरोबर आहे. त्याच्यापर्यंत इक्वल टू काय, इक्वल टू काय आहे बेटा 1. ए बेटा इक्वल टू काय बेटा 1. कळलं इथपर्यंत, अँड आउट. आता बा पुढे जातो, तुम्हाला एक बेसिक शिकवतो. बा तुम्ही लहानपणी पण शिकले आहे, एक्स प्लस एक्स. एक्स किती वेळा आहे, 2 वेळा. बरोबर आहे. हे का नाही प्लस मध्ये आपण नंबर कोड लिहितो खाली, पण मल्टिप्लिकेशन मध्ये नंबर कोड लिहितो. पहा हे मल्टिप्लाय मध्ये आहे, तर एक्स किती वेळा आहे, एक्स किती वेळा बेटा 2 वेळा. नंबर कोड लिहितो वर. दोघातला फरक समजले. ओके. आज समजा मी पुन्हा एक्स मिळवला, तिथे एक्स किती वेळा आहे 3, तर मी इथे काय लिहिन क्यूब म्हणजे 3. आणि इथे पुन्हा एक्स मिळवला तर काय होणार 3x. कळलं का सर्वांना. बेटा डस्टर द्यावर आहे का, अरे इथे ठेवला. टेन्शन नका घेऊ, व्हिडिओ मध्ये डस्टर लगेच वेळ आला असा.
तर बघा हा डस्टर आता हातातच ठेवावा लागेल. ॲक्च्युली हे कोणाची तरी बन्याल हा बन्यालच आहे. हां तर ऐका माहित नाही. आता बेटा आपण का नाही लाईक टर्मची ॲडिशन करतो. लाईक टर्मची काय करतो? हे लाईक टर्म म्हणजे काय सांगतो. आता इथं हसणार तुम्ही. मुली मुली सोबत बसून आहे, इकडे मुली मुली सोबत बसून आहे, मुलं मुलांसोबतच बसून आहे ना. थोडंसं काय नव्हतं, थोडंफार चालते, ठीक आहे. तसंच काहीतरी इथं आपल्याला कळायचं हा लाईक टर्म. तर बघा सगळ्यात मोठी व्हॅल्यू ज्याची राहते आपण त्याला पहिलं लिहायचं. इथं के स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे, बरोबर. पुन्हा कुठं आहे का? पण ज्याच्या टाकल्यावर काय स्क्वेअर आहे, काय बेटा? स्क्वेअर. समजलं ना? हां त्यांना आपण ॲड करून टाकूया. इथं के स्क्वेअर किती वेळा आहे? 7 वेळा, 7 वेळा आहे. त्याच्यामध्ये आपण 2 वेळा के स्क्वेअर टाकणार, किती होणार? 9. इथे 9 झाले. 9 मध्ये पुन्हा आपण एक के स्क्वेअर टाकू, किती झाले? समजलं का? समजलं का? हां त्यानंतर बा आता याच्यापेक्षा लहान 4 9 1, याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1 आहे आणि याचा सुद्धा 1 आहे आणि इथं पण आहे ना 1. हां तर बा एक वेळा के आहे, त्याच्यामध्ये 2 वेळा के टाकू, काय 3k. त्याच्यामध्ये पुन्हा 2k टाका, किती होणार? 5 होणार. त्यामध्ये पुन्हा 3 8 आणि त्यानंतर पुन्हा लास्ट 1 तर किती वेळा आहे? आणि सगळे कशामध्ये होते? प्लस मध्ये, तर म्हणून चिन्ह काय येणार? प्लस. कळलं सर्वांना? काय डाऊट? ओके पुढे जाऊया. आता त्यानंतर बेटा दुसरी व्हॅल्यूच्या खालची नाही आहे, तर इक्वल टूच्या बाद काय? 1 आहे. याला इकडे आणलं काय होणार? -1. बेटा बरोबर चिन्हाच्या बाद 1 आहे ना, इकडे आणलं काय होणार? -1. हे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? बरोबर चिन्हाच्या व्हॅल्यू इकडं किंवा तिकडे लावते, बरोबर आहे, तेव्हा चिन्ह बदलते. 1 तिकडे होतं, इकडे आणलं तर -1 झाला. आता इक्वल टूच्या बाद तिकडे काही उरलं आहे का? तर काय राहणार? हिरो राहणार, म्हणजे 0. ठीक आहे. हा बी हिरोच आहे, याच्यानंच करोडो लाखो बिलियन म्हणतात, माहिती आहे का? ए लास्टवाला मित्रा फोकस ऑन इट. ओके दुर्बीन देऊ का? हां आता बेटा ही क्वाड्रेटिक इक्वेशन झालं. 10चा पार्ट आला. कितीचा पार्ट आला? सोडून दाखवतो, तुम्ही विसरले असणार. वा फर्स्ट आणि लास्ट नंबरचा आपण काय करतो बेटा? मल्टिप्लिकेशन करतो. काय करतो? आठवण आहे तुम्हाला? फर्स्ट आणि लास्ट नंबरचं काय करतो? मल्टिप्लिकेशन. 10 1 जा 10. पाहिजे तुम्ही ट्री काढता, हे ट्री नाही पण आपण म्हणतो काउंट का माहित नाही. तर बा 10 1 जा 10 मी लिहिलं, पण याला मायनस साईन आहे ना, तर मायनस साईन देता. ओके आता असे नंबर घ्यायचे आहे, असे नंबर घ्यायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन बेटा काय आलं पाहिजे? 10 आणि प्लस मायनस केले ते मधातल्या संख्येसोबत मॅच झालं पाहिजे. ओके सगळ्यांचं लक्ष इकडे पाहिजे. ज्यांचं लक्ष नसेल मी त्यांना आहे ना जोक मारेन त्यांच्यावर. ओके सगळ्यांचं लक्ष पाहिजे, मुलगा राव का मुलगी. ओके कॉन्सन्ट्रेट करा. आता बा मी डबल सांगत आहो. 10 1 जा 10 बरोबर आहे. मी असे नंबर घेतो त्यांचं मल्टिप्लिकेशन 10 आलं पाहिजे आणि प्लस मायनस करेन, काय पण करेन, तर मधातल्या संख्येसोबत मॅच झालं पाहिजे. ओके तर बा मला वाटते 9 1 जा 9, राईट? गलत. 9 1 जा 9 येणार, पण 10 येत आहे का? नाही. मग मी काय लिहिणार? 10 1 जा 10. कळलं तुम्हाला? 10 1 जा 10 याच्यासाठी घेतलं की मल्टिप्लिकेशन 10 येत आहे आणि याची मी काहीतरी अरेंजमेंट करतो, प्लस मायनस 9k आलं पाहिजे, म्हणजे 9 आलं पाहिजे. पा करून दाखवतो. मोठ्या संख्येला प्लस, लहान संख्येला मायनस. 10 मधून 1 गेला 9 राहतो आणि या मॅच झाला मधातल्या संख्येसोबत, बरोबर आहे. तर पहा बेटा इथे व्हेरिएबल कोण वापरलाय? के. कोण वापरलाय? त्या दोघाला के लावलं, काही गडबड? समजलं एवढं? त्यानंतर बघा छान प्रकारे बघा बेटा 1 मल्टिप्लाय बाय के काय होणार? बेटा मी तुम्हाला सांगतो बा 1 मल्टिप्लाय बाय सी, सी होणार. काय टी मल्टिप्लाय बाय 1 काय होणार? टी होणार. म्हणजे 1 ला कोणासोबत मल्टिप्लाय करा, 1चं काय देणं घेणं आहेच नाही. ओके तर 1 मल्टिप्लाय बाय के मायनस के, बरोबर आहे. मायनस ऑलरेडी होतं ना, कळलं इथपर्यंत? आता याला आहे ना मी बघा याला मी इथं मधात ठेवतो 9kच्या जागी. तुम्ही म्हणता सर का बरं? बेटा ह्या दोघाचा अर्थ 9kच होते. इथं 10 वेळा के आहे, एक के काढा, किती होणार? 10 मधून 1 गेला 9. समजले? आता बा 10k स्क्वेअर जसा आहे तसा, हा नंबर जसा आहे तसा याला मी इथं लिहित आहो 9kच्या जागी. बघा ह्या 9kच्या जागी मी आहे ना याला लिहित आहो, तर काय +10 बरोबर आहे, मायनस के. कळलं का? मग उरलं काय? मायनस. पहा 9kच्या जागी मी याला ठेवलं. ओके दिसतं एवढा पार्ट मी नवीन ठेवला. याचा अर्थ बदलत नाही, याचा अर्थ 9kच होतो. बघा नाही 10 मधून के गेला 9k, बरोबर आहे. उरलं काय? -1 इक्वल टू काय बेटा? 0. कळलं सर्वांना? आता बघा कॉमन पद्धत बेटा ही लाईन एवढी दिसत आहे का मागच्यांना की तिकडे लिहू? बेटा लास्ट बेटा तिकडे लिहू का? ओके आजच्या दिवस थोडं मॅनेज करा. आता बा इथे काय लिहून आहे पहा
10k² लिहून आहे आणि प्लस 10k आणि काय लिहून आहे मित्रांनो -k आणि -1 इक्वल टू एवढंच आहे ना, ते चुकलं नाही ना बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा आपण जोडी बनवूया. काय बनवूया? जोडी बिना काही गोष्ट होती का जीवनात? तुमच्या आईबाबाची जोडी बनली म्हणून तुम्ही आले, बरोबर आहे. तुमची बी कधी ना कधी जोडी बनणार, कोणतरी येणार, बरोबर आहे. तर बघा याच्यामध्ये बेटा कोण कॉमन आहे? कॉमन म्हणजे सामान्य. कॉमन म्हणजे काय? सामान्य. काय नंबर आहे का सारखा? पहा इथे 10 आहे बेटा, इथं पण 10 आहे. बाहेर काढला. ओके काढला ना, ब्रॅकेट करतो. याच्यात 10 आहे, याच्यात 10 आहे, कॉमन आहे, मी बाहेर काढला. इथे बेटा k आहे, इथं पण k आहे, तर मी याच्यात 2 k आहे, याच्यात किती आहे? तर मी 1 k बाहेर काढत आहो, बरोबर. आता बघा मी 10 k बाहेर काढला, पण याच्यातला 1 k उरला. मी 10 ला मी बाहेर काढला, डबल लिहिणार का? नाही. इथे काय बेटा प्लस. मी 10 ला बेटा बाहेर काढला, मी k ला सुद्धा बाहेर काढला, म्हणजे 10k ला बाहेर काढला. इथं काय उरणार? फक्त 1. पहा याला मी मल्टिप्लाय करीन ना असं, तर हेच येणार. 10 आहे जसं आहे तसं, k × k k². नंतर आपण असं मल्टिप्लिकेशन करतो, बरोबर आहे. 10k मल्टिप्लाय 1 काय ना 10k, बरोबर आहे का नाही. आता हा ब्रॅकेट आहे ना जसा आहे तसा इथे लिहितो. पहा k प्लस काय बेटा 1 ना, काय हां k प्लस 1. हा ब्रॅकेट जसा तसाच ठेवायचा, विचार करायचा नाही. तर तुम्ही सोडू शकता पण डायरेक्ट करता येते. हा ब्रॅकेट जसा तसा ठेवला. आता बघा पुन्हा एक जोडी आहे, दिसता ही जोडी. इथे कोणता नंबर ठेवणार म्हणजे हे उत्तर येणार जेव्हा मी मल्टिप्लाय करणार. -1. पहा -1 मल्टिप्लाय k -k असं केलं तर पुन्हा पहा -1 मल्टिप्लाय 1 -1 -1 गुणिला 1 काय येणार? मल्टिप्लिकेशन मध्ये कोणालाही एकाला मायनस साइन जाईल तर काय येणार? मायनस मध्येच आन्सर येणार. हे सगळ्या पार्ट आहे ना, बेसिक रूल. जर एखाद्या विद्यार्थ्याला माहीत नसेल तर प्लीज मला विचारा, मी बेसिक क्लास घेतो, टेन्शन घेऊ नका. जर नसेल तसा यूट्यूब माझा व्हिडिओ बेसिक क्लासचा तुम्ही सेंड करून बघून घ्या. असं होते बरं, तुम्हाला वाटत असेल की सगळे स्मार्ट असतात 12वीत गेल्यानंतर, 10वीच्या बाद नाही का. काही स्टुडंट मराठी मीडियमचे राहतात, काही जणांची शाळा चांगली नसते, काही जणांची मीडियम शाळा चांगली असते, काही जणांची एकदम चांगली असते. कॉम्पिटिशन आहे ना, स्पर्धेमध्ये सगळं आलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. तर बघा आता बघा हे दोन बेटा ब्रॅकेट सारखे आहे का? हे दोन ब्रॅकेट सारखे आहे. सारखे असल्यामुळे त्याला आपण एकच वेळा लिहायचं. किती वेळा लिहायचं? एकच वेळा. k प्लस 1. आता काय उरलं पहा 10k. तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 10k उरलं दिसत आहे आणि काय उरलं -1. एवढं कळलं. k प्लस 1 मी लिहित आहो पहा. अच्छा इक्वल टूच्या बाद काय होतं माहिती आहे ना? 0 होतं, दिसत आहे होतं नाही 0. ह्या बरोबर चिन्हाचा अर्थ कोण सांगेल काय होतो? हा ते तर आहे, पण काऊन वापरतो? दोघे सारखे आहे म्हणजे हा 0 याला पण लागू आहे, हा 0 याला पण लागू आहे. बरोबर चिन्हाचा अर्थ काय आहे? ते दोघेही सारखे आहे, बरोबर आहे. तर पहा k प्लस 1 या ब्रॅकेटला पहा k प्लस 1 दिसत आहे तुम्हाला. याला मी काय लावतो बेटा 0. और म्हणजे किंवा इथे दिसते तुम्हाला 10k - 1. या ब्रॅकेटला सुद्धा मी काय लावतो 0. कळलं एवढं? मला k ची व्हॅल्यू काढायची. तर पहा k इक्वल टू काय? इक्वल टूची बाद 0. 1 ला तिकडे पाठवलं तर -1. 0 -1 -1. कळलं का? त्यानंतर बघा पुढचं और 10k. आता लक्ष द्या 10k - 1 इक्वल टूची बाद काय 0 आहे. -1 ला तिकडे पाठवलं समजा, ह्या -1 ला मी तिकडे पाठवलं का होणार +1. बरोबर आहे का? तर बघा k इक्वल टू 0 + 1 1. हा 10 कुठे जाणार? खाली जाणार, बरोबर आहे. तर मी ते खाली येतो. 10 ची व्हॅल्यू काय आली बेटा? प्रॉबिलिटीमध्ये मायनस व्हॅल्यूला आपण ॲक्सेप्ट करतो का? नाही करत. तर दिस इज नॉट कन्सिडरेबल. ओके, दिस इज नॉट कन्सिडरेबल किंवा दिस इज नॉट पॉसिबल. ओके, तर असं तुम्ही लिहू शकता. पहा k इक्वल टू -1 ओके इज नॉट पॉसिबल. ओके, इथं आपण काय लिहू? इज नॉट पॉसिबल. त्यानंतर बघा ह्या केच्या व्हॅल्यूला आपण पुढं का नाही यूज करूया. कशा प्रकारे? प्रश्नामध्ये पुन्हा काही ऑप्शन्स आहे कशी सोडायची काय ते देऊन आहे. तर हे तुम्हाला एवढं समजलं का? तर आपली जे हायलाइट व्हॅल्यू आहे, जी इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे ते काय? k इक्वल टू 1/10. या व्हॅल्यूला आपल्याला पुढे चालवायचं आहे. एवढं येऊन घ्या, नंतर मी कंटिन्यू करतो. ओके, वेट स्टॉप कर. हां, क्वेश्चन मित्रांनो, प्रॉबिलिटी x लेस दॅन काय 3 आहे. तर इथं मी प्रश्न लिहितो पहा, म्हणजे क्वेश्चन प्रॉबिलिटी पहा x लेस दॅन काय 3. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हॅल्यू कोणती सिलेक्ट करायची आहे? जे 3 पेक्षा काय लहान, कारण x ची काय व्हॅल्यू 3 पेक्षा लहान म्हणत आहे, बरोबर आहे. तर पहा 0 येणार पहिले, राईट. प्लस मग काय ना प्रॉबिलिटी
1, त्यानंतर कोण येणार प्रॉबिलिटी 2. कळलं का इथपर्यंत? 3 पेक्षा मी लहान घेतलं, 0 1 2 आहे. आता याच्या व्हॅल्यू मी ठेवत आहोत बघा. प्रॉबिलिटी 0 काय 0 प्लस प्रॉबिलिटी ऑफ 1 1 ची काय आणि प्लस प्रॉबिलिटी 2 2 ची काय. हा 0चं काही देणं घेणं नाही. इथं के किती वेळा आहे? किती वेळा आहे? 2 वेळा आहे. 1 मिनिटाला काय होणार 3k. 3 जसं आहे तसं के ची व्हॅल्यू काय आहे असं तिथं आहे 1/10. आपण 1/10 काढलेले बरोबर आहे का नाही. 3 1 जा 3 खाली किती आहे 10. तर पी ऑफ एक्स विच इज लेस दॅन 3 काय आलं उत्तर 3/10. चला त्यानंतर आपण हे काढूया व्हॅल्यू तिसऱ्या प्रश्नाची बघा, म्हणजे क्वेश्चनची. प्रॉबिलिटी काय बेटा एक्स लेस दॅन 4. आता इथं पण मी समजून सांगतो. खुलं ठेवून कोणाला देऊ नये. इथं 4 मोठा की एक्स मोठा बरोबर आहे. म्हणजे इथं काय म्हणताय 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू राहणार कोणाची? 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू राहणार बेटा बाली एक्स ची. अरे वा लाईट आला बेटा, जास्त खराब नाही झालं ना बरोबर आहे. हा आता वा म्हणजे ते होते एकदमच खरं. हा बा प्रॉबिलिटी आहे ना एक्स लेस दॅन काय 4 लिहून आहे. तर आपल्याला 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू घ्यायची आहे. तर पहा मस्त सांगतो हा. 5 आहे 6 आहे 7 आहे. 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे ना पहा 5 6 7. याचा अर्थ कळला का? हां तर पहा कसं लिहायचं मी सांगतो तुम्हाला, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर प्रॉबिलिटी कोणाची लिहिणार आता पहिलं 5 4 पेक्षा मोठी व्हॅल्यू हां प्लस प्रॉबिलिटी कोणाची विद्यार्थी मित्रांनो 6 आणि प्लस मग प्रॉबिलिटी कोणाची बरोबर आहे का नाही. गुड. तर पहा प्रॉबिलिटी 5 याची व्हॅल्यू किती आहे k² राईट प्लस प्रॉबिलिटी 6 ची किती आहे 2k². ए बाली लिहू नको, मी नाही मारत पण लिहू नको. हां प्रॉबिलिटी काय 6 ची काय बेटा 2k² काय 2k² प्लस प्रॉबिलिटी 7 किती आहे 2k² प्लस k शिवाया 7k² बरोबर बेटा. ठीक आहे. तर ओके इथपर्यंत समजलं सर्वांना. आता पहा मित्रा, तेरा चांद जैसा टिका अच्छा लगता है ध्यान दो. हां तेव्हा बेटा मुलाने म्हणला हां चला इथे बेटा k² इथं k² इथं k² बरोबर आहे. हे 7 वेळा k², त्याच्यामध्ये 2 मिळवा किती होणार 8 9 9 मध्ये 1 मिळवा किती 10k² होणार. पहा ना k² 7 आहे 7 8 9 हे किती 10. ओके प्लस काय उरलं k. आता काळजीपूर्वक लक्ष द्या मी सांगत आहो. 10 बेटा जसं आहे तसं k ची व्हॅल्यू काय आहे आपण काढली आहे. पहा इथं k ची व्हॅल्यू 1/10 ठेवली होती. पहा आधी काढली होती. मी कसं बोलू तर हां असं बोला लागते. तर पहा k ची व्हॅल्यू बेटा आपण काढली होती आठवते ना तुम्हाला 1/10 आणि याचं काय बेटा प्लस जसं आहे तसं k ची व्हॅल्यू किती आहे 1/10. बॉडमॉस रूल माहिती आहे का सर्वांना कंचे भागो बेव माहित आहे ना. तर पहिले ब्रॅकेट सोडतो बरोबर आहे. हा 10 जसं आहे तसं, नाही तर तुम्ही कसं खचाखच असे कामं करायचे नाही. हां 10 बघा 10 जसं आहे तसं 1चा स्क्वेअर 1 10चा स्क्वेअर बोलो क्या बात आहे. अरे नका म्हणून मजा करता. प्लस काय 1/10. ओके आत्ता काहीतरी जुगाड करू शकतो. पहा 0 0 काढला जमला 1 1 जा 1 खाली किती आहे 10 इथे काय प्लस 1/10. तुम्हाला एक रूल सांगतो बा डिनॉमिनेटरमध्ये म्हणजे छेदामध्ये नंबर सारखे असणार त्याला किती वेळ लिहायचं 1 वेळा. किती वेळा विद्यार्थी मित्रांनो 1 वेळा. आणि वरच्यांचं काय ॲडिशन 1 + 1 क्रॉस मल्टिप्लाय पण करू शकता टेन्शन नाही. ओके बेटा 2 वेळा 10 आहे. ओके त्याला 1 वेळा लिहिलं मी आणि 1 + 1 काय होणार 2 होणार बरोबर आहे. तर पहा कशाचं व्हॅल्यू निघालं पहा प्रॉबिलिटी एक्स ग्रेटर दॅन 4 याचं उत्तर आहे. पुन्हा तुम्हाला मी काहीतरी गंमत सांगतो बा 10वी तुम्ही केलं असेल तेव्हा तुम्हाला 99 100 मार्क मिळाले असेल मॅथमध्ये बरोबर आहे का नाही. तर बा इथे सगळ्या व्हॅल्यू आहे ना लिहून टाकायच्या बोर्डमध्ये असं व्यवस्थित लिहायचं समजले बेटा. के ची व्हॅल्यू नंतर कोणाची काय नाही डायरेक्ट म्हणजे असं मग हे वाली व्हॅल्यू काय नाही हा डब्बा लिहायचा लास्टमध्ये हा डब्बा. ओके लिहा कायला हां हां पुन्हा बेटा तुम्ही जर असंही सोडलं तर तुमचं चुकणार नाही बोर्डमध्ये बोर्डच्या पेपरमध्ये कारण की इथे डिवाइड आहे करणार आहे बरोबर आहे. तर का भाग जाते पहा बरं इथे लिहून टाकू पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 4 व्हॉइस पोल्युशन. ओके तर पहा पी ऑफ नॉईज पोल्युशन
तर पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन काय बेटा 4 आहे. ओके, हे दोन्ही नंबर 2च्या फायदे देतात. 2 1 जा 2, 2 5 जा 10. काय आलं उत्तर 1/5. असं पण करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन लिहूया. बेटा स्टॉप करा कॅमेराला आणि आठवण ठेवा जो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न वाचून समजून सांगणार प्रश्नाचा अर्थ. 2 प्रश्न सेम आहे. हा प्रश्न काही समजायला थोडा जर कठीण गेला, दुसरा बी याच्यासारखाच आहे, सोपा आहे. 2 वेळा झाला तर तुम्हाला सोपं वाटणार. ओके, तरी पण मी प्रयत्न करीन सोप्या भाषेत सांगण्याचा. ओके, नंबरला पाहून घेऊ नका, रे मायनस आहे 0 पॉईंट आहे, सोपंच राहते. ओके, हां तर बा 2 फॉर्म्युला बेटा. व्हॅरियन्स म्हणजे काय होते माहिती आहे का, मराठीचा अर्थ फरक. काय होते बेटा, व्हॅरियन्स म्हणजे होते बेटा फरक. आता फरक म्हणजे काय होते माहिती आहे का, सबट्रॅक्शन. काय होते म्हणजे वजाबाकी. तर मी 2 नंबर काढणार. ओके, आणि त्याचं काय करणार बेटा, सबट्रॅक्शन करणार. काय करणार, हां मित्रा मी समोर बसू का, आहे चेअर, बिलकुल लक्ष पाहिजे. बाबू लक्ष दे रे, खालीचा मुलगा. हां आता बा काहीतरी मी लिहिणार होतं, सांगणार होतं. हां तर बा लक्ष द्या, आपल्याला जर ई ऑफ एक्स काढायचं असेल, काय काढायचं ए ऑफ एक्स, तर बा म्हणजे सूत्र लिहिता ते काऊन लावलं मी ते पण सांगतो. आता इथे व्हॅल्यू किती आहे टोटल, 5 आहे ना, 1 2 3 4 5. इथे मी आय इक्वल टू लिहितो, त्याला रिप्रेझेंट करता की व्हॅल्यू आहे स्टार्टिंग फ्रॉम 1 टू किती बेटा 5. आणि इथे लिहितो मी एक्स आय म्हणजे एक्सची सिरीज आणि नंतर काय पी ऑफ आय. आता इथे मी दोघाला कसं लिहिलं, प्लसमध्ये की मायनस की मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनमध्ये एक्स आणि पी आहे. टेन्शन नका घेऊ, हा एक्स आणि पी म्हणजे कोण, एक्स आणि काय पी, यांचं दोघांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. टेन्शन नका घेऊ, 7वीपासूनचं आहे, 7व्या वर्ग शिकू नये तुम्ही. फक्त काय नाही असं लिहिल्या जात नाही, तर 10वी सुद्धा आहे, रिपीट होत आहे. हां तुम्ही म्हणता जरी हार्ड आहे काहीतरी नवीन आहे, दिस इज एलियन नाही. तर बा एक्स आणि पी आहे, इथं असं लिहून आहे पा, असं लिहून आहे ना, एक्स आणि पी आहे म्हणजे ह्या दोघांचं काय मल्टिप्लिकेशन. तर लिहू एक्स आणि काय बेटा पी आहे. मी याचं काही मल्टिप्लिकेशन करणार दोघांचं पटापट, आणि त्यानंतर काही मग काय करणार माहिती, सर्वांचं समिशन म्हणजे काय, समीर भाऊ समिशन म्हणजे काय होते ऍडिशन, बरोबर आहे. मग ते सर्वांची प्लस करीन, काय करीन कळलं. तर पहा काही डाऊट नाही ना. पहा 2 2 जा 4 काय होणार 0.4. एकाला मायनस राहील तर काय होणार मायनस. 3 1 जा 3 तर काय होणार 0.3. बरोबर आहे का नाही. मायनस झालं तर मायनस. इथे काहीच नाही तर मी नंबर ऍड करू का, नाही करत. 0 सोबत मल्टिप्लाय केलं कोणाला पण तर काय येणार 0. 1 ला कोणासोबत मल्टिप्लाय केलं तर काय ना 0.15. बेटा 1 सोबत मल्टिप्लाय कोणाला करतेच उत्तर येते ना. हां त्यानंतर पहा 25 2 जा 50 पण इथे 0 पॉईंट आहे. तुम्ही म्हणजे सर काय करतात, काय नाही मोठी संख्या घेतली आणि 2 मल्टिप्लाय करता. पहा 2 5 जा 10, हाच काय म्हणतो मराठी सांगला. हां 1 कॅरी 2 2 जा 4 4 + 1 5 आणि 2 0 जा 0. किती घर सोडून आहे टिंब 2 घर, तर 2 घर सोडून टिंब आहे तर 2 घर सोडून टिंब दिले. ओके कळलं. तर काय बेटा 0.50 कळलं इथपर्यंत. मल्टिप्लिकेशन येते सर्वांना, मी काही नाही मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. ओके त्यानंतर पहा आपल्याला पुन्हा कशाची आवश्यकता आहे मी ते सांगतो. ई ऑफ एक्स स्क्वेअर, काय ई ऑफ एक्स स्क्वेअर याला कसं लिहायचं पहा, समिशन म्हणजे ॲडिशन करणे. पुन्हा पहा आय इक्वल टू 1 2 किती नंबर आहे टोटल खाली पावर तिथं पहा 1 2 3 4 5 5 नंबर आहे. तर मी रेंज कोडपर्यंत लिहीन 1 to 5. मला आता कोणाची हे करायचे बेटा पहा मल्टिप्लिकेशन एक्स स्क्वेअर आणि काय कळलं. प्रश्न समजून सांगतो बा. फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स. व्हॅरियन्सचा अर्थ मी सांगला काय होते फरक म्हणजे सबट्रॅक्शन. मी पहिली व्हॅल्यू घेतली सिंपल एक्स आय पी आहे. ओके दुसरी व्हॅल्यू घेतली बेटा एक्स स्क्वेअर पी आहे म्हणजे नंबर वाढतो. इथं पहिला एक्सच्या डोक्यावर काय 1 आहे, इथं काय स्क्वेअर. याच्यामध्ये काही तफावत आहे का, आहे. कोणता आहे फरक आहे, इथं 1 आहे इथं काय 2 आहे. मग ह्या दोघांना मी सबट्रॅक्ट करणार आहोत कारण की प्रश्नामध्येच म्हणलेलं आहे व्हॅरियन्स काढा म्हणजे काय होते बेटा फरक म्हणजे सबट्रॅक्शन. कळलं का, कळलं. त्यानंतर पहा आता मला हे एवढं काढायचं आहे, मला नंतर फॉर्म्युल्यामध्ये याला काही यूज करायचं आहे. तर इथं एक्स स्क्वेअर आहे, यासाठी मला व्हॅल्यू काढायची आहे. मी काय करणार एक्स स्क्वेअर काढणार आणि पी आय काढणार. पहा लक्ष द्या एक्स स्क्वेअर आणि काय पी आय असे डायरेक्ट नाही निघणार. ओके पहिले मी एक्स स्क्वेअर काढून घेतो आणि नंतर काय काढतो बेटा एक्स स्क्वेअर आणि काय. तर बघा एक्स स्क्वेअर करायचा आहे तर एक्स कुठे इथं आहे बरोबर आहे. 2चा स्क्वेअर किती होणार 4 बरोबर आहे. त्यानंतर पहा 1चा स्क्वेअर 1. तुम्ही म्हणता सर मायनस साईन कुठे गेलं तर पहा -2 त्याचा काय स्क्वेअर. -2 ला किती वेळ लिहायचा आहे 2 वेळा लिहिला. 2 2 जा 4 मायनस मायनस
प्लस, कळलं? त्यानंतर बा 1चा स्क्वेअर पुन्हा झाला वाटतं आहे ना, हा 0चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर, कळलं का एवढं? आता बा त्याने म्हणता एक्स स्क्वेअर आय म्हणजे एक्स स्क्वेअर आणि पी आयचं मल्टिप्लिकेशन करा. इथं बेटा चिन्ह नसेल तरी मल्टिप्लायचं चिन्ह असते, समजलं का? कळलं का इथपर्यंत? हां, तर बा मी जिथं बोट ठेवतो त्याच्याकडे लक्ष द्या. हे बेटा एक्स स्क्वेअर बरोबर आहे आणि मल्टिप्लिकेशन कोणाचं करायचं आहे? पी आयचं. हे एक्स स्क्वेअर आहे आणि हा आला, ठीक आहे? हे दोघं याला पी आय म्हणतात म्हणजे पी ऑफ एक्स. ओके, ह्या दोघांचं काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. पहा 4 2 जा 8, 0.80, काय ना 0 लिहिला एक्स्ट्रा. तर त्यानंतर पहा याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पहा ना एक्स स्क्वेअर आणि पी म्हणताय, एक्स स्क्वेअर आणि पी, तर हा एक्स स्क्वेअर आहे आणि हा काय पी आहे, बरोबर आहे? 1 3 जा 0.30, मल्टिप्लिकेशन करता गुणाकार दिस आणि दिस. हां 9 कसं बेटा 3 1 आहे ना, हां आणि हे 0 आणि हे काय बेटा 0.50 आणि हे काय होणार 1. हे नाही समजलं का? 4 आणि हे 25 चोक 100, किती घर सोडून आहे? 2 घरं. मलाही 100 येते, 2 घर सोडून टीम बदलला, कळलं का? 0 नाही लिहिलं तरी चालेल पण तुमच्यासाठी लिहून टाकतो. आता बा काय करायचं आहे? समिशनचा अर्थ तुम्हाला मी आता शिकवला, काय होते? ॲडिशन. कोणाची ॲडिशन बेटा? एक्स आय आणि पी आयची. डाव्या वर्गातला आहे, लक्षात ठेवा. एक्स आय आणि पी आयची काय करू बेटा आपण? ॲडिशन. तर पहा मी तर लिहित आहो आय इक्वल टू काय 1 आणि काय 5 लिहून आहे. कोणाची ॲडिशन बेटा? एक्स आय आणि पी आय. एक्स आय आणि पी आय बेटा यांची काय ॲडिशन, या सर्वांची मी काय करणार? ॲडिशन. पहा मी इथे लिहून दाखवतो. -0.4 आहे, सर्वांची ॲडिशन करतो. नंतर काय प्लस ब्रॅकेटमध्ये -0. काय बेटा 3, बरोबर हे लिहिलं. त्यानंतर पहा ब्रॅकेट ओपन केलात काय होणार? डायरेक्ट लिहू का? -0.4 आहे, त्यानंतर मायनस काय बेटा 0.3 आहे, नंतर काय प्लस 0, नंतर प्लस 0.50 आणि नंतर प्लस काय 0.50. कळलं का? याची मी ॲडिशन करणार आहोत. बघा मायनस मायनस प्लस 4 + 7, दोघाला मायनस साईन आहे तर मायनस देतो, दोघाला मायनस आहे तर काय येतो? हां, त्यानंतर बघा प्लस 0 + धिस, बरं किती होणार सांगा? 50 + 15 किती होणार? बरोबर हे करून दाखवतो पहा. 65 होते, बरोबर आहे. 0.15 आहे आणि काय बेटा 0.50. पॉईंटच्या खाली काय द्यायचं बेटा? पॉईंट. 5 + 0 1 + 5, पॉईंटच्या खाली 0 + 0. बेटा स्टॉप कर. तर बघा मी याची ॲडिशन केली, किती आलं बेटा? एवढी ॲडिशन केली, किती आली? 0.65. काळजीपूर्वक लक्ष द्या. तर बा आता बा मी मोठी संख्या पहिली लिहितो. हां 0. किती बेटा? 65. पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंटच्या तिकडे काय 7 आणि पॉईंटच्या इकडे काय करायचं आहे? मायनस. इथं काहीच नाही तर 0 दिला. पहा लक्ष द्या. 0. काय आहे बेटा? 7 आहे आणि इथं काय 0.65 लिहिलं. प्लस मायनसमध्ये एकाला पण मायनस असेल तर काय करतो? मायनस करतो, बरोबर आहे. तर पहा 5 मधून 0 गेला 5 6. अरे यार उलटे लिहिलं वाटतं आहे ना. थांबा, हा नंबर मोठा आहे ना. ओके 0. काय बेटा? 70 आणि मग काय 0. बरोबर आहे ना. हां आता बा 0 5 जाणार का? नाही. मग काय करू? इथून कॅरी इथं 6, इथं 10, 10तून 5 गेले 5, 6तून 6 गेले 0, पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 0 -0. मोठी संख्या कोणती होती याच्यातली सांगा? 0.7 होती, लक्षात ठेवा. 65 नाही बरं, 7 आहे. 7च्या पास 0 राहते, हे पण लक्षात ठेवा. ओके, तर मोठ्या संख्येत चिन्ह देऊया काय आला? मायनस. तर उत्तर काय आलं बेटा? ओके लक्षात ठेवा उत्तर. तर इथे लिहितो मायनस किती? पहा -0. बरोबर आहे. हां त्यानंतर पहा पुन्हा एक मी फॉर्म्युला लिहून दिलं तर आठवतं ना तुम्हाला? याची बी ॲडिशन करायची. ओके याची पण ॲडिशन करायची आहे. पटापट करूया. ओके तर पहा किती होणार सांगा?
पहा साईडला करू का इथं? बरं इथं मी लिहून ठेवतो मी कशाची ॲडिशन दाखवली तर. ओके, एक मिनिट. किती आलं बेटा सांग? नाही 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 0.80 आहे, 0. किती 30 आहे, 0 जाऊ द्या, 0. किती आहे 50 आणि त्यानंतर किती 1 म्हणजे पॉईंटच्या इकडे आहे 1 आणि नंतर काय बेटा 0 0 5 8 9 10 11 12 आजचा एक किती 2 पॉईंट बरोबर आहे 2 पॉईंट. तर पहा 2.25 आलं याचं ॲडिशन कोणाचं समेशन ऑफ पहा आय इक्वल टू किती 1 किती व्हॅल्यू आहे टोटल पहा 1 1 2 3 4 5 बरोबर आहे. आणि कोणाचं आपण ॲडिशन केलं x² आणि PIचं. ओके, याचं आपण काय पूर्ण ॲडिशन केलं किती आलं 2.25. तर पहा व्हॅरियन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे बाळा बोलू नको, अटेन्शनमध्ये घेतो तुम्हाला. व्हॅरियन्सचा का नाही फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, हे बाळा लिहू नको, लक्ष दे. तर व्हॅरियन्सचा फॉर्म्युला काय बघा सांगू ना पहा व्हॅरियन्स. ओके, याचा फॉर्म्युला आहे e ऑफ x² ओके मायनस e ऑफ x आणि त्याचा पूर्ण स्क्वेअर एवढं लक्षात ठेवा. ओके, e ऑफ x² आहे बेटा मायनस काय e ऑफ x होल स्क्वेअर. हा फॉर्म्युला पाठ करा बेटा. व्हॅरियन्स म्हणजे मी शिकवलं ना सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी, कळलं का? बस तेच करतं, काही वेगळं आहे का? तुम्ही म्हणता सर हे कोठून आलं. ओके, वजाबाकी म्हणजे समजलं ना, प्रश्नानुसार चाललो होतं. पहा मी व्हॅरियन्स काढत आहो तर लक्ष द्या e ऑफ x² याची व्हॅल्यू किती आहे. अच्छा हे याचा फॉर्म्युला होता ना. पहा e ऑफ x² लिहिता येईल का, दिसणार का? हा मी थोडं चांगलं लिहितो याला, हे लिहून विसरून गेलो तुम्ही. हां पुन्हा बरोबर चिन्ह द्यायचं. e ऑफ x² याची व्हॅल्यू किती आहे बेटा 2.25 बरोबर आहे मायनस 2.25 झाला मायनस नंतर आपण कोणाची व्हॅल्यू लिहिणार आहोत e ऑफ x ची. ही कोणाची व्हॅल्यू बेटा e ऑफ x. e ऑफ x याला मानतात. ओके पहा e ऑफ x याला मानतात, कळलं? e ऑफ x ही व्हॅल्यू आहे आणि e ऑफ म्हणजे काय नाही x² ची व्हॅल्यू बेटा x² ची व्हॅल्यू ही आहे. ओके, तर पहा x² ची व्हॅल्यू मी इथे ठेवली मायनस e ऑफ x ची व्हॅल्यू काय मायनस 0.05 आणि त्याचं काय बेटा लक्ष द्या e ऑफ x ची व्हॅल्यू लास्टमध्ये लिहून आहे. पहा किती आहे मायनस 0.05 दिसतंय का तुम्हाला लास्टमध्ये लिहून. ही वाली व्हॅल्यू पहा इथं लिहिली, इथं e ऑफ x लिहिलं, त्याला स्क्वेअर दिला, हे मायनस जसं आहे तसं आणि ही व्हॅल्यू मायनसमध्ये ऑलरेडी होती. आणि काही स्टुडंट काय करा मायनस मायनस प्लस करेन, चुकीची गोष्ट आहे. बॉटमअप रूल माहिती आहे ना, ब्रॅकेट सोडवायचा. तर बघा 2.25 जसं आहे तसं मायनस याचं काय करू बेटा स्क्वेअर करू. तर काय होणार सांगा स्क्वेअर 0. बरं करू का बरं पहा लक्ष द्या 5चा स्क्वेअर किती येते 25 आणि किती घरं राहणार पाहिजे इथं मी डायरेक्ट करून दाखवतो. पहा 0.05 आहे 0.05 आहे याला 2 वेळा का नाही लिहून मल्टिप्लाय करायचं केलं 5 5चा किती येतो बेटा 25. किती घर आहे 4 आहे. तर बा 1 घर 2 घर 3 घर 4 घर. ओके बेटा मल्टिप्लिकेशन मध्ये प्रॉब्लेम नाही आहे ना, याचं मल्टिप्लिकेशन करता येणार का? ओके करता येईल ना. मी कोणत्या एका विद्यार्थ्याला बोलून हे करायला नाही तर करता येईल ना. त्याचं उत्तर हे आलंय शॉर्ट ट्रिक्सनं केलं मी 0. किती 0025. ओके आता मी वजाबाकी शिकवतो मस्तपैकी. मायनस मायनस काय होते प्लस 2 वेळा लिहिलं ना तर मायनस मायनस काय होते प्लस. आता बा वजाबाकी 2 पॉईंट बेटा काय आहे 25 काय आहे 25 पॉईंटच्या खाली पॉईंट पॉईंटच्या तिकडे नंबर काय बेटा 0 0 0 0 काय 25 इथं काहीच नाही तर 0 पॉईंटच्या इकडे काय बेटा 0 मायनस करूया. जाते का नाही जात. इथे काय येणार 4 इथं 9 इथं काय 10 कॅरी दिला 10 मधून 5 गेले 9 मधून 2 गेले 4 जसे 2 मधून 2.2 बरोबर आहे. तर बा व्हॅरियन्सचं उत्तर आलेलं आहे. एक मिनिट व्हॅरियन्स ना बघा व्हॅरियन्सचं उत्तर काय आलं विद्यार्थी मित्रांनो 2475. ओके लिहा